अभिनेता स्वप्नील जोशीच्या उपस्थितीत वॉकथॉन 2025 चे आयोजन संपन्न झाले। जिल्हा पोलीस प्रशासनाच्या संकल्पनेतून महिला आरोग्यासाठी सप्ताह राबविण्यात आला। त्या अनुषंगाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत 2000हून अधिक स्पर्धकांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला। पहाटेचा गारवा, ढोल ताशांचा आसमंत निनादून टाकणारा आवाज, सळसळत्या उत्साहाचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशीच्या उपस्थितीने आज पोलीस वॉकथॉन स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी अकोला पोलीस वॉकथॉन 2025 चे आयोजन रविवारी पहाटे 5:30 वाजता पोलीस मुख्यालयातील मैदानावर करण्यात आले। पोलीस प्रशासनाच्या अभिनव संकल्पनेतून वॉकी टॉकी एक पाऊल महिला आरोग्यासाठी सप्ताह राबविण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने आज पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसोबतच नाव नोंदणी केलेल्या जवळपास 2000हून अधिक महिला, पुरुष व युवक युवतींनी या वॉकथॉनमध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतला। पहाटेपासूनच वॉकथॉनला घेऊन सर्वांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। कार्यक्रमस्थळी अभिनेता स्वप्नील जोशीचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या समवेत आगमन झाले असता उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी तसेच अन्य स्पर्धकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले। सर्व स्पर्धकांना आपल्या खास शैलीत अभिनेता स्वप्नील जोशीने अभिवादन करीत त्यांचे मन जिंकून घेतले। अभिनेता स्वप्नील जोशी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या हस्ते वॉकथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवण्यात आली। जिल्हा पोलीस मुख्यालयातून या वॉकथॉनला सुरुवात झाली। शहरातील विविध मार्गावरून होत स्पर्धक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोहोचले। या ठिकाणी वॉकथॉन स्पर्धेचे समापन करण्यात आले। या प्रसंगी वॉकथॉन स्पर्धेतील महिला व पुरुष विजेत्यांना अभिनेता स्वप्नील जोशी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या हस्ते मेडल देऊन सन्मानित करण्यात आले, तर स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले। या वॉकथॉन स्पर्धेसाठी मला आमंत्रित करण्यात आले, याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करतो। तसेच या वॉकथॉन स्पर्धेत सामील सर्व स्पर्धकांचा उत्साह पाहून भारावून गेल्याचे स्वप्नील जोशी यांनी सांगितले। तसेच जीवनात असाच उत्साह कायम ठेवावा असेही आवाहन त्यांनी केले। आपल्या सोबत आहे महाराष्ट्राचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आणि सरांना सर आरसी मध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्रात महिला सशक्तीकरणासाठी काय केलं पाहिजे? खूप व्यापक प्रश्न आहे। सर्वांना सुप्रभात। अकोला पोलीस आयोजित आदरणीय बच्चन सिंग सर, आदरणीय शिरीषा मॅडम, आदरणीय सौरभ गाडगिलजी आणि या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने इथे एक वॉकी टॉकी वॉकथॉन 2025 चे आयोजन केलंय। त्यानिमित्ताने आज इकडे मी अकोला नगरीत आलोय। मला फार भारी वाटतं। लोकांचा उत्साह, काही हजारांमध्ये लोक आहेत, महिला आहेत आणि पोलीस दलातल्या त्यांच्या फॅमिलीज मधल्या त्या फॅमिलीज आल्यात, म्हणजे ज्या घरातला पुरुष सेवेत आहेत त्यांच्या पत्नी आल्या आहेत, त्यांची आई आली आहे, ज्या महिला आमच्या भगिनी सेवेत आहेत त्यांचे नवरे आले, त्यांच्या फॅमिली आल्या आहेत। एक फॅमिली इव्हेंट खऱ्या अर्थाने इकडे बघायला मिळतो आणि मला सर्वात आधी त्याबद्दल अकोला पोलिसांचं अभिनंदन करायचं आहे, बच्चन सिंग सरांचं, त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करायचं आहे, सौरभचं अभिनंदन करायचं आहे इतका सुंदर इव्हेंट बॅक केल्याबद्दल। PNG ज्वेलर्स नेहमीच अशा चांगल्या उपक्रमांच्या मागे उभं असतं। सो इट्स अ ग्रेट फिलिंग। आता तुमच्या प्रश्नाकडे येतो। महिला सशक्तीकरणासाठी अनेक गोष्टी करायला पाहिजेत। मला असं वाटतं की इतका मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे की 1 मिनिटाच्या बाईटमध्ये 2 मिनिटाच्या उत्तरात सुटणारा हा विषय नाही। पण मला असं वाटतं की आपापल्या परीने वैयक्तिकदृष्ट्या काय करायला पाहिजे, तर प्रत्येकाने आपल्या आसपास ज्या महिला आहेत, ज्या माता भगिनी आहेत त्यांचा सन्मान करायला पाहिजे। इथून आपण सुरुवात करायला पाहिजे। कारण मला असं वाटतं की रिस्पेक्ट, म्युच्युअल रिस्पेक्ट, एकमेकांचा आदर करणं, त्यांचा आदर करणं ही माझ्या मते वैयक्तिकदृष्ट्या ही पहिली पायरी आहे महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत। अगदी बरोबर। जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने विशेषतः तरुणी आणि महिलांच्या सायबर सुरक्षतेसाठी आपण सगळ्यांना काय आव्हान द्याल? मी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। मी सर्वांना मला मनापासून असं वाटतं, अत्यंत नम्रपणे असं वाटतं की महिला दिन हा एका दिवसाचा उपक्रम नसला पाहिजे। 365 दिवस आपण महिलांना साजरं केलं पाहिजे। महिला दिन हा प्रातिनिधिक स्वरूपात आपण करतो, पण नारी शक्तीचा सन्मान हा 365 दिवस व्हायला पाहिजे। वी नीड टू सेलिब्रेट विमेन मोर, वी नीड टू रिस्पेक्ट देम मोर। आपण त्यांचा आदर करायला, निदान आपल्या आसपास ज्या माता भगिनी आहेत त्यांचा आदर करायला पाहिजे, त्यांना सन्मान द्यायला पाहिजे। ही पहिली पायरी आहे असं मला वाटतं टू अ गुड बेटर सोसायटी। पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या तणावातून मुक्ती मिळावी तसेच परिवारासोबत आपला वेळ घालवीत वॉकथॉन स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे स्वास्थ्य कायम राहावे या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले।
केवळ एक दिवसापुरता हा उपक्रम न ठेवता नियमित व्यायामाकडे पोलीस कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले. सर्वांना हेच सांगणं आहे की चांगली गोष्टीबद्दल आपण रील टाकली तर काही अडचण नाही, परंतु काही काही असे गोष्टी आहे त्याच्यामुळे आपलं आयुष्य खराब होतो किंवा ते चुकीच्या दिशेने ते घेऊन जातात. तशी गोष्टी टाकली नको पाहिजे. परंतु चांगली गोष्टी, सोसायटीला मदत करणारी गोष्टी, नेशन बिल्डिंगची गोष्टी, चांगले व्हॅल्यूजबद्दल गोष्टी, त्याच्याबद्दल अशी काही हरकत नसावी. मॅम, आपल्याला महिला पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या परिवारासाठी याबद्दलचं नियोजन कसं काय सुचलं? ही एक ऑथेंटिक युनिक आयडिया आहे. ही कशी काय सुचली ही संकल्पना? तो आइडिया ये है कि हम अपने दिन भर वर्क में इतना बिजी रहते हैं, स्पेशली जब हमारा हस्बैंड पुलिस ऑफिसर से हमको उनका कंट्रीब्यूशन बहुत कम मिलता है, सो हम घर में हमेशा स्टक रहते हैं. सो ये प्रोग्राम में 2 एडवांटेजेस है. एक एंटरटेनमेंट, रोज कुटुंबासाठी, आज तुझ्यासाठी. सो आज एंटरटेनमेंट भी है, एट द सेम टाइम देयर इज अ मैसेज दैट हम अपना हेल्थ का ख्याल हमको खुद रखना है. छोटे छोटे चीजें करना जिससे हम अपना फिटनेस गोल्स अचीव कर सके. सो दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह. सर, अगदी सगळंच काम युनिक असतं, पण आज जेही मॅमनी जी इथे सेवा दिलेली आहे किंवा ज्याही प्रकारे ते सगळं मॅनेज करता आहे, मॅम याच्यातूनही संकल्पना तुमची काहीतरी वेगळी असू शकते. पुढे पण तुमचा असा तसाच जोश राहील सगळ्यांसाठी. हो, अगदी बरोबर आहे. महिलांनी स्वतःच्या प्रकृतीकडे तसंच स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, हाच उद्देश आहे. एक पाऊल पुढे माननीय SP सर आणि माननीय SP मॅडम यांच्या संकल्पनेत आपण अकोला पोलिसांसाठी आपण हे वॉकथॉनचं सुरुवात केलेली आहे. अजून पण येणाऱ्या दिवसांमध्ये आपण नवनवीन उपक्रम घेणार आहोत. थँक्यू. अकोला पोलीस यांच्या संकल्पनेतून वॉकी टॉकी एक पाऊल महिला आरोग्यासाठी 2025, अकोला पोलीस 2025, आमचा आजचा हा पूर्ण जो कार्यक्रम आहे हा निमवाडीमध्ये आहे आणि पूर्ण महिला आरोग्यासाठी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत आज संपूर्ण RRC टीम जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत आहे आणि हा संपूर्ण प्रोग्राम RRCच्या माध्यमातून आपण कव्हर केलेला आहे. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज, अकोला.